करावी लागेल, कारण अद्यापर्यंत सर्व मॅचेस जेवढ्या खेळल्यात तेवढ्या मी तर म्हणेन या दोन फलंदाजाने मॅच जिंकून दिल्यात. शेवटपर्यंत एक फलंदाज राहतो आणि मॅच जिंकून देतो, परंतु आज 2 षटकाची मॅच आहे. या 2 षटकामध्ये काय घडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मेगा फायनलला सुरुवात करूया. या मॅचचा मेगा फायनल. एकदा सर्वांनी आवाज द्या, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आणि या मॅचचा खरं तर अंतिम सामना मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. एका साईडला तुम्हाला पाहायला मिळेल टीम मार्केवाडी, आदिरा 11 मार्केवाडी, आणि दुसऱ्या साईडला खानाव टीम. या सामन्यादरम्यान करूया सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. पहिला बॉल षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये. इथे पहिल्या बॉलवर फटका खेळायचा होता, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सहजगत्या पोहोचत असताना एक धाव फलकावर जोडली जाईल. सलामीचे 2 फलंदाज अर्थात संदीप आणि त्याच्या साथीला विशाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना श्री गणेशा झाला टीम मार्केवाडी संघाचा. इथून ऑन स्ट्राईकला आता तुम्हाला पाहायला मिळेल विशाल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल सूरज या गोलंदाजाचा. थोडासा अडथळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव तर आली. एक बॉलचा खेळ समाप्त झाला. इथून 11 बॉल शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये खरं तर किती धावाचा टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल इथे शॉर्ट पिच बॉल, त्यावर फटका दमदार आहे. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका होता. शतरक्षक तितका चांगला पाहायला मिळाला आणि एक धाव घेतली जाईल. खरं तर जेवढे मॅचेस खेळल्या तेवढ्या मॅचेसमध्ये पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी करत असताना या 2 फलंदाजाला आपण पाहिला, संदीप आणि विशालला, परंतु या मॅचमध्ये खरं तर खानाव टीमच्या विरोधात 2 धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ऑन स्ट्राईकला संदीप येतोय. पुन्हा एकदा क्षमता आहे संदीपकडे षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची, परंतु एका साईडला आदिवासी टीम अर्थात तुम्ही पाहू शकाल खालापूर विभागातून बिलॉंग करत असताना या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झाले ती मात्र खानाव टीमचा हा गोलंदाज सूरज. कमालीची गोलंदाजी. अगदी जसा बॉल टाकला तसा खरं तर बॉलची उसळ पाहायला मिळाली. डॉट डिलेव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तिसरा बॉल या ठिकाणी समाप्त होतो आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोचले फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल संदीपसाठी. हा देखील डॉट बॉल आलाय, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट, दुसरी देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता ही गरज होती का फेकी करण्याची. इथून 2 धावा पाहायला मिळतील आणि 2 धावेने धावफलक फ्लाय होईल, चावून पोचेल. हळूहळू का होईना, परंतु रोज थोडी थोडी प्रगती करा मित्रांनो. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. शेवटच्या मोमेंटपर्यंत कोणता संघ ही मॅच जिंकेल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. 4 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेला फार महत्त्व दिला जातो. एखादा षटकार एखादा चौकार जर आला तर मॅचमध्ये चांगली रंगत पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. तो प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि इथे विचार केला तर एकच धाव घेतली जाईल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते टीम खानाव संघाकडून. सूरज गोलंदाजी ट्रॅकवर. पाच धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. इथे फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह मध्ये उडवला आहे बॉल. शतरक्षक त्या ठिकाणी उचलणार फेकणार, तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा आणि इथून थर्ड अंपायर कडे हा निर्णय रेफर करण्यात येतो.
ते चेक केला जाईल. या ठिकाणी विकेट असेल, फलंदाज होईल बाद. थोडीशी बॅट खरं तर मागे राहिली आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिला फलंदाज माघारी येत असताना संदीप बॅक टू द डगआउट. रामकृष्ण हरी, सकाळची वेळ झाली, 5 वाजलेत. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये नामदेवला आपण बघतोय. हा देखील चांगला फलंदाज आहे. धाव फलकावर धावा जोडले गेलेत, 6 धावा. पहिलं षटक समाप्त झाले, 6 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनलचा सामना आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नामदेवला आपण बघतो. संघाचा कर्णधार अर्थात मार्केवाडी टीमचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये नामदेव. शॉर्ट बॉल, फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आलाय. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे स्ट्राईक रोटेट केली जाईल. ही ओळख आहे खरं तर नामदेवची, कारण विशालची बॅटिंग चांगली होते. त्याला स्ट्राईक देणं तितकंच महत्त्वाचं राहील. या मॅचमध्ये एखादा षटकार एखादा चौकार आला तर नक्कीच मार्केवाडी टीम खरं तर चांगला टोटल स्कोर उभा करू शकते. परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी खानाव टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल संपलाय, एक धाव खर्च केले या गोलंदाजाने. गोलंदाजी ट्रॅकवर रवीला आपण बघतोय. तर नेक्स्ट बॉल असेल. 7 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. मेगा फायनलचा सामना. फुलटॉच बॉल त्यावर उडवली जाते. यस, डेफिनेटली इट. फर्निचर डिस्पॅच. फलंदाज बाद. विशाल बॅक टू द डगआउट. बॅट्समन वैभवला आपण बघतोय. नामदेव आणि वैभव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोचले 7 या आकड्यावर. लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का मेगा फायनलचा हा सामना, की टीम
खाणाव संघ या सामन्यावर आपली पकड मजबूत करत असताना पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे, शतरक्षक नाहीये, बॉल चाललाय भणबावून सीमा पार. 4 धाब्यांसाठी फलंदाज वैभवच्या बॅट मधनं हा धमाका, 4 रन. मिळाला. चांगली बॅटिंग करत असताना वैभव सध्या डाव सावरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चौकार आला गोलंदाज रवीच्या विरोधात. नेक्स्ट बॉल. इथे आणखीन एक चांगला बॉल, जसा बॉल पडला तसा कुठेतरी खाली राहिला. नक्कीच डॉट बॉलची सांगता. चौकार आला, धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावर. आता षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल आणि इथून एखादा षटकार एखादा चौकार येणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण डॉट बॉल येणं तितकाच महत्त्वाचा खानाव टीमसाठी असेल. इथे खराब बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलकावर 12 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी टीम खानावकडनं पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 2 फलंदाजाला देखील बाद करण्यात यश आलंय. तर संदीप आणि सलामीची जोडी अर्थात माघारी परतवले. संदीप आणि विशाल अशी जोडी ज्याने आजच्या कमालीची बॅटिंग हाताळली होती. इथे बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता, परंतु चांगली फिल्डिंग. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि एकच धाव घेतली जाईल. 1 धावेने फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. 13 धावा या ठिकाणी पाहायला मिळतं. ऑन स्ट्राईकला नामदेवला आपण बघतोय, देखील चांगला फलंदाज आहे. या बॉलवर खरं तर धावा येणं फार अपेक्षित असेल टीम मार्केवाडी संघाकडे. शॉर्ट बॉल, त्यावर फटका फसला. शतरक्षक चुकी करणार. 1 धाव कंप्लीट आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नसेल आणि ते एकच धावावर थांबून ठेवला जाते. 14 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळाल्यात. एक लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल. मेगा फायनल आपण बघतोय. खानाव आणि मार्केवाडी 2 संघाच्या मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा झालेत. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 15 धाव संख्येची गरज आहे. ते 15 धावा कशा प्रकारे येतील हे थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी डीजेला संधी.
ओ यू टी गॉन, फलंदाज बाद. इथून विचार केला तर सूरज बॅक टू द डगआउट. इथे पंचांनी नक्कीच त्या ठिकाणी थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. आपण एक रिव्ह्यू ठेवला. येस, बॅट्समन रिव्ह्यू. येस, ओ यू टी गॉन. मिडल स्टंपच्या मधोमध हा पायचीत पकडला आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद. सूरज बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅट्समन विकी मैदानाच्या आतमध्ये जात असताना विकीला आपण बघतोय. हा देखील चांगला फलंदाज आहे. विकीकडे क्षमता आहे चौकार षटकार ठोकण्याची. एखादा चौकार आला, एखादा षटकार आला तर सर्व काही टीम खानाव टीमकडे पाहायला मिळेल. इथे खानाव टीमला कमबॅक करावं लागेल. जेवढी स्ट्राईक देता येईल तेवढी स्ट्राईक देखील दिलीपला देणं गरजेचं असेल, कारण दिलीपकडे क्षमता आहे मॅच जिंकवण्याची. 15 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथून कमबॅक करणं फार महत्त्वाचं असेल. स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तर विचार केला तर ते बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 1 धाव खर्च केले. हा देखील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच नसेल. 3 बॉलचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला आहे. समीकरण थोडंसं अवघड होत चाललं आहे. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाले स्कोअरबोर्डवर. खानाव टीम एक दमदार टीम म्हणून त्यांची ओळख आहे. खानाव टीमची खालापूर विभागातून बिलॉंग करत असताना आज खरं तर सावळेच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झाले. इथून देखील हा देखील चांगला बॉल. नामदेव मार्के एक मोठं नाव आणि त्याची गोलंदाजी एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. ज्याने कमालीची गोलंदाजी आज इम्प्रेस करून ठेवलंय प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक क्रीडा प्रेक्षक रसिकाला त्यांनी इम्प्रेस केलंय. हा देखील डॉट बॉल. कमालीचा षटक, कमालीची गोलंदाजी, कमालीची बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नामदेव मार्के नावाचं वादळ. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्यापर्यंत खर्च केल्यात त्या मात्र 2 धावा. या षटकातील हा शेवटचा बॉल पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. इथे फलंदाजाच्या बॅटमधनं म्हणजे दिलीपच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर येतोय हा चौकार. पहिला बॉल 6 बॉल 9ची गरज. पहिला बॉल कमालीचा आणि त्या ठिकाणी 2 खेळाडूंमध्ये शर्यत. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. विकी बॅक टू द डगआउट आणि वाईड बॉल. एक खराब चेंडू हाताळला या ठिकाणी.
आता मॅच खरं तर चांगली पाहायला मिळेल. 8 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. 6 बॉल 8ची गरज. 8 धावसंख्येची गरज असताना समोर फलंदाज दिलीपला आपण बघतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रावण. हा फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये हलकासा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक चांगलं फील्ड करतोय. बॉलला घेतली जाईल एक सिंगल धाव. दुसरी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. श्रावण बॅक टू द डगआउट. खराब चेंडू पाहायला मिळाला. पंच बॉल किती झालेत? एकच झालाय. नक्कीच इथे पुढचा बॉल असेल फ्री हिट. अजूनही जिंकण्यास डाव फलकावर धावा लागले गेलेत. किती धावा झाले? 9 ना. 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही काय धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. फ्री हिटचा बॉल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आलाय. त्या ठिकाणी थोडासा फंबल केला जातोय. बॉल चाललाय मिड विकेट रिजन मधून. चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार. फलंदाजी केली. इथे पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. त्या ठिकाणी आणखीन एक चुकी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या मॅच मध्ये खरं तर चुका पाहायला मिळाल्या. एक धाव आली. आता 3 बॉल मध्ये 1 बनवायचे. काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये. 3 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ती मॅच खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल का? परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस 3 बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. आता इथून कोणता संघ चॅम्पियन होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका साईडला खानाव टीम, दुसऱ्या साईडला टीम मार्केवाडीला तुम्ही पाहू शकाल. दोन्ही चांगले संघ आहेत. परंतु मेगा फायनलचा हा शेवटचा सामना, अंतिम सामना. 1 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल का? आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. आता इथे मॅच मध्ये ट्विस्ट. आता 2 बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. हा चौकार जो सोडला तो सर्व काही सांगून जाईल या मॅच मध्ये. खरं तर टर्निंग पॉइंट मध्ये मॅच होती. अगदी नामदेव या गोलंदाजाने खरं तर 6 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मॅच कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जात होता. नो बॉल 1 आला. तिथून देखील खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 वाईड आला. तिथून देखील खराब गोलंदाजी. आता 2 बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी.
2 बॉल 1 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी. इथे हलकासा टॅप केला आणि इथे विजयीचा शंखनाद करणारा खानाव टीम ठरते या स्पर्धेमध्ये चॅम्पियन टीम. वेल प्लेड टीम खानाव. चला डीजे.